नमस्कार. महाराष्ट्राचे नेते गेले 9 वेळा अर्थसंकल्प मांडला. ते ह्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी, आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख माननीय जयंत पाटील साहेब यांचा 16 फेब्रुवारीला वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या इस्लामपूर शहरामध्ये त्या दिवशी जयंतमय वातावरण प्रत्येक वर्षी होतं. त्याच पद्धतीने ह्याही वर्षी होईल. आणि ह्या वर्षी जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही महारक्तदान शिबिर त्या ठिकाणी घेण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. निश्चित त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. आणि इस्लामपूर शहरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही ह्या राष्ट्रवादीच्या इस्लामपूर शहरामध्ये 63 बूथ आहेत. त्या प्रत्येक बूथची क्रिकेटची टीम त्या ठिकाणी तयार करतात बूथ अध्यक्ष. आणि 63 टीमा आम्ही 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी ह्या ठिकाणी 6 दिवस आम्ही त्या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस त्या ठिकाणी घेणार आहे. तिचीही या इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभाग त्या ठिकाणी नोंदवतील. त्याचबरोबर इस्लामपूर शहरामध्ये 16 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 2 तासाच्या कालखंडामध्ये इस्लामपूर शहरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन कार्यकर्ते जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुंदी वाटप त्या ठिकाणी करतील. आणि 10 वाजता प्रत्येक बूथहीन त्या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहेत. त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी सुद्धा इस्लामपूर शहरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी घरातली दारातली रांगोळी हा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे. आणि इस्लामपूर शहरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये हा उपक्रम चांगल्या पद्धतीचा राबवण्याचा महिलांचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला वर्ग इस्लामपूर शहरामध्ये प्रत्येक कुटुंब त्यामध्ये सहभाग घेणार आहे. निश्चित त्या ठिकाणी वार्ड वाईज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बक्षीस महिलांनी त्या ठिकाणी लावलेले चांगली रांगोळी जी काढणार आहे त्यालाही बक्षीस आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहन त्या ठिकाणी देणार आहे. निश्चित ह्या सर्व उपक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते गेले 8 दिवस अतिशय मेहनत परिश्रम त्या ठिकाणी घेतात. निश्चित ह्या 16 तारखेला ह्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंतमय वातावरण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच कार्यकर्ते त्या 16 तारखेला अतिशय उत्साहपूर्वक त्या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये वातावरण निर्मिती होईल अशी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जयंत पाटील साहेबांना वाढदिवसाच्या माझ्या राष्ट्रवादी इस्लामपूर शहराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.